गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत आणि सरसेवा भरती 2026 यामध्ये जो महत्त्वपूर्ण घटक आहे, जो विषय आहे मराठी, म्हणजे सरसेवेला 20 प्रश्न 10 प्रश्न 20 गुण आणि अंतर्गतला 20 प्रश्न 40 गुण पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा एकमेव विषय आहे. यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, नेमका अभ्यास कसा करायचा आहे, या बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर नवीन वर्षानिमित्त सुपरवायझर सरसेवा असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता ज्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत 2026 मध्ये, त्याकरिता आपण ऑफर देत आहोत. 1 ते 5 जानेवारी दरम्यान त्या ऑफरचं राहणार आहेत 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता. तर ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करून घेण्यासाठी 8329 588 625 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढं महत्त्वाचं जे बघणार आहे, अंगणवाडी परिवीक्षिका असेल किंवा सरळ सेवा. ओके, सरळ सेवेची 102 पदाची मागच्या वेळेस एक्झाम झाली होती, त्याचं सुद्धा अनालिसिस आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतरच हा व्हिडिओ बनवत आहे. नेमके कशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी आले होते. तर जो महत्त्वपूर्ण आहे मराठी विषय, यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे, त्यापैकी महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ज्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये एकदा टॉपिक बघून घ्यानंतर मी तुम्हाला सांगेल कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे करावेच लागणार आहे ज्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला बेसिकपासून वर्णमालावरती संधी हा टॉपिक डिपेंड आहे. संधी सगळेजण स्किप करतात. बरेच विद्यार्थी या ठिकाणी अवघड आहे, लक्षात राहत नाही, परंतु त्याच्या ट्रिक्स आपण सांगितल्यानंतर स्वरसंधी असेल, स्वरसंधीचे 5 प्रकार ते कशा लक्षात ठेवायचे आहेत, कशी संधी ओळखायची, संधीचा विग्रह कसा करायचा आहे, ते झालं. व्यंजन संधी झालं, विसर्ग संधी, त्याचे प्रकार, परत विशेष संधी आहेत 9 त्याचं. त्यानंतर मराठीमधील विशेष संधी हेच आपण पाहणार आहोत. त्यानंतर शब्दांच्या जाती संधी झाल्यानंतर 8 ज्या 4 विकारी आणि 4 अविकारी आहेत त्याचं आपल्याला इन डिटेल करायचं आहे. ज्यावेळेस आपण यामधील पूर्ण शब्दांजाती एक ना एक व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत, त्यावेळेस पुढं प्रयोग म्हणजे क्रियापद समजलं तुम्हाला तर प्रयोग हा टॉपिक समजणार आहे. कारण तर प्रयोगावरती प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर समासाचे 4 प्रकार, प्रयोगाचे 3 प्रकार. त्यानंतर प्रयोगामध्ये संकर प्रयोग एक नवीन आलेला आहे, म्हणजे नवीन प्रश्न सरळ सेवेमध्ये अगोदर विचारले जात नव्हते, परंतु मागच्या वर्षीपासून विचारण्या सुरू केलेले आहेत. मग आपल्याला ते कर्मभाव असेल, भावकर्तरी असेल, हे सगळे प्रयोग सुरू करायचे, म्हणजे ट्रिक्स बघायचे आहेत. त्यानंतर अलंकार 22 आहेत. मुख्य त्यातले म्हणजे 5 ते 6च आहेत, त्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. परंतु जे मी देत आहे वृत्त, आता टीईटीची जी शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे किंवा अंगणवाडी झालेली आहे, यामध्ये एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारलेला आहे. म्हणजे वृत्ताचं फक्त तुम्हाला त्याचे मात्रा, गण वगैरे ओळखता आले पाहिजेत. डिटेल म्हणजे असं खूपच पैकी म्हणजे 100% माहिती असणं गरजेचं नाहीये. त्यानंतर आहे वाक्यांचे प्रकार. यामध्ये मग रचनेनुसार पडणारे, अर्थानुसार पडणारे वाक्यांचे प्रकार आहेत. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असेल. ओके, विधानार्थी, होकारार्थी, त्यानंतर नकारार्थी, हे वाक्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. मग रूपांतर, वाक्य रूपांतर असेल त्याला वाक्य संश्लेषण, वाक्य विश्लेषण, हे त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे काळ आणि काळाचे प्रकार, म्हणजे क्रियापदानंतरच आपण क्रियापदाच्या रूपावरून काळाचे जे प्रकार पडतात आणि अर्थाचे प्रकार पडतात. अर्थाच्या प्रकारामध्ये स्वार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी आणि संकेतार्थी क्रियापदे. त्यानंतर आहे वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणामध्ये हा टॉपिक तर मेन्शन केलेला आहे. आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांच्या सिलेबसमध्ये मेन्शन केला होता. तिथे वेगळे पद आहेत, परंतु एक सांगण्याचं तात्पर्य की याच्यावरती म्हणजे बाकी फक्त देत आहेत मराठी व्याकरण, शब्दसंग्रह आणि वाक्य पृथक्करण हा टॉपिक म्हणजे किती महत्वपूर्ण आहे आपल्याला ते समजून येईल, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जात आहे. इकडं सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये. मग आता नवीन टॉपिक सुरू केलेले आहेत. शब्दशक्ती असेल किंवा शब्दसिद्धी असेल, हे सगळ्या प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्यासोबतच शब्दसंग्रह, मग यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असतील, मनी आणि वाक्प्रचार असेल, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, किंवा वेगळे जे पक्ष्यांचे आवाज वगैरे जे
विचारले जातात 1 ते 2 प्रश्न, ते सुद्धा आपण 100% या ठिकाणी घेणार. म्हणजे शब्दसंग्रहाचे 10 आणि इकडचे टोटल 25 टॉपिक आहेत, त्यापैकी महत्त्वाचे तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यापैकी कोणताही टॉपिक तुम्ही स्किप करायचा नाहीये, कारण तर हाच विषय आहे तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क, म्हणजे तुमचं 20 प्रश्न असतील, 40 गुण, तर 40 पैकी 40 गुण घेणाऱ्या विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये आहेत होते. त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अंगणवाडी सुपरवायझर आत्ताच्या सर्व सेवा भरतीमध्ये. आम्ही जे सांगितले त्यानुसार त्यांनी अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी पेपरचा ॲनालिसिस, त्याकरिताच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस, म्हणजे तुम्ही आता अंगणवाडीची तयारी करताय, परंतु तुम्ही संरक्षण अधिकारीचा फॉर्म भरला असेल जिल्हा महिला व बाल विकास भरतीमध्ये, तिथे सुद्धा तुमचा हा सिलेबस आहे सेमच. कायदे सुद्धा विचारले जाणार आहे महिला बाल विकास संदर्भात. मग ही सुद्धा बॅच तुम्हाला आपण ऑफरमध्ये देत आहोत, म्हणजे ऑफरमध्ये 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता. तर बॅच जॉईन करण्याकरिता 8329588625 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. हे संपूर्ण तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे मराठी विषयाबद्दल. तर मराठी विषयाचे बुक मोरावळे सरांचं तुम्ही रेफर करू शकता, किंवा डबल अकॅडमीच्या नोट्स आहेत, कोणताही एक नोट्स तुम्ही रेफरन्स करिता ठेवायचे. बाकी तर नोट्स आपण ॲपमध्ये दिलेल्याच आहेत. आणि ज्यावेळेस आपण शिकवतो क्लासमध्ये, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट ट्रिक्स वगैरे लिहून देत असतो. असं एकंदरीत तुम्ही क्लासमध्ये जॉईन असल्यानंतर काय होणार आहे की एका प्रवाहामध्ये राहणार आहात. नेमका अभ्यास कसा करायचा, कॉम्पिटिशन किती आहे, आपल्याला मार्क किती पडत आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. ओके, तर एवढं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयाचं पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कळवा, अभिप्राय कमेंट करा. आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.